एबीपी माझाच्या इम्पॅक्टची भुकेनं व्याकुळ झालेल्या जनावरांची व्यथा एबीपी माझानं दाखवली। ही बातमी पाहताच पुण्याचा जैन सोशल ग्रुप आणि काही सामान्य नागरिक मदतीसाठी धावून आले। कालपर्यंत जी छावणी चाऱ्याविना रिकामी होती ती आज भरून गेली आहे। भरलेली चारा छावणी पाहून जनावरं धावत आली आणि चाऱ्यावर अक्षरशः तुटून पडली। ही दृश्य पाहून अंगावर रोमांच उभे राहतात। एबीपी माझानं या मुक्या जनावरांची व्यथा दाखवली होती आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक नागरिक पुढे आले आणि याचा आम्हाला सगळ्यांना निश्चितच आनंद आहे। सध्या महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये दुष्काळ आहे, भीषण दुष्काळ आहे। सर्वसामान्य नागरिकांना पाणी मिळत नाहीये, तिकडे या जनावरांची तर कथा वेगळीच होती। या जनावरांना ना चारा होता ना पाणी होतं आणि त्यामुळे अक्षरशः ही जनावरं भुकेनं व्याकुळ झाली होती, दशोदिशांना फिरत होती। आणि अशात एकदा तरी आचारसंहिता शिथिल करून जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न सोडवावा, सर्वसामान्य नागरिकांना पाणी द्यावं अशी मागणी केली गेली। पण राज्य निवडणूक आयोगानं या संदर्भात असमर्थता दर्शवली। पण सर्वसामान्य नागरिक आणि पुण्याचा जैन सोशल ग्रुप पुढे सरसावला आणि या प्राण्यांच्या भुकेची पाण्याची व्यवस्था करून दिली। ही चारा छावणी आता पूर्णतः चाऱ्यानं भरलेली आहे आणि या गुरांमध्ये सुद्धा समाधान आहे। अर्थात एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत सामाजिक स्तरातून अनेक लोक पुढे आले। सर्वसामान्य नागरिकांनी या गुरांची व्यथा जाणून घेतली आणि एबीपी माझाच्या सादेला प्रतिसाद दिला, त्याबद्दल आमच्याही मनात तेवढाच आनंद आहे। एबीपी माझानं काल मुक्या जनावरांची व्यथा सर्वसामान्य लोकांसमोर मांडली आणि काल पारसनाथ गोशाळेतली ही दावण चाऱ्याविना रिकामी होती। मात्र काही महाराष्ट्रातील दात्यांनी चाऱ्याचं दान केलं आणि ही जी दावण आहे ती पूर्ण भरून गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि जनावरं, भुकेलेली जनावरं कशा पद्धतीनं या चाऱ्यावरती तुटून पडलेली आहेत हे आपण पाहतोय। खरं तर या मुक्या जनावरांना काल सांगता येत नव्हतं की भूक लागली आहे, चारा कमी पडतोय, आम्हाला चारा हवा आहे। मात्र त्यांची ही मुकी वेदना एबीपी माझानं बोलकी केली आणि त्यानंतर या गोशाळेला आज भरभरून चारा मिळाला आहे। महाराष्ट्रातले अनेक जे दाते आहेत ते समोर आले आहेत। पुण्यातले जैन समाजाचं एक मंडळ या ठिकाणी सकाळीच पोहोचलं, सोबत चारा घेऊन आलं आणि या भुकेलेल्या गायींची भूक या ठिकाणी भागली आहे। त्या चाऱ्यावरती कसे तुटून पडलेले आहेत आणि त्यांची किती भूक असेल हे या सगळ्यावरनं स्पष्ट होतं आहे। आणि आपल्यासोबत नलावडे आहेत ज्यांनी खरं तर स्वतःच्या घरचं सोनं चाऱ्यासाठी गहाण ठेवलेलं होतं। त्यांच्याकडे फक्त 2 दिवस चारा होता, मात्र आता त्यांच्याकडे चारा मुबलक या ठिकाणी आलाय। काय प्रतिक्रिया आहे? सर, खूप म्हणजे आनंद एवढा वाटतो की आपल्या चॅनलचे आणि आपले खूप धन्यवाद। कारण की काल आपण या गायींची व्यथा समाजासमोर मांडली आणि ती व्यथा काही क्षणात म्हणजे रात्री 2 वाजता आपल्या चॅनलच्या माध्यमातून बातमीचे दखल घेत पुण्याहून आम्ही सकाळी उठत नाही तर त्यांचा फोन आला आणि ते मंडळी चारा घेऊन आले। याचा आनंद खरोखर वाटतो। ह्या अशा भुक्या आणि उपाशी गायींचं त्यांनी योगदान करून पोट भरलं तर हे आम्ही कदापि विसरणार नाही। आम्ही त्यांचे ऋणी आहोत। गोमातेला चारा दिला त्याबद्दल आपले आणि आपल्या माध्यमातून जे दाते यांचे सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद। आपण अशाच प्रकारे चाऱ्याची मदत आम्हाला करावी। किमान अजून 2 महिने जरी पाऊस झाला तरी 2 महिने चारा लागेल। आज आपल्याकडे 2-4 दिवसाचा चारा त्यांनी आज उपलब्ध करून दिला। या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो। निश्चित आपण पाहतोय की त्यांना भावना व्यक्त करता येत नसेल, मात्र तृप्तीचा जो आनंद आहे चारा मिळाल्याचा निश्चित त्यांच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळतोय, त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातले काही दाते या ठिकाणी समोर आले, त्यातले जैन ग्रुप आहे, पुण्याचा जैन सोशल ग्रुप आहे। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया। काय प्रतिक्रिया आहे आपली? मला पहिलं हे सांगा, तुम्ही ती पळत आलेली जनावरं पाहिली आणि ती चाऱ्यावर तुटून पडलेली पाहिली, हे फार म्हणजे फार मनाला फार समाधानकारक आहे की आपण ज्या गोष्टीसाठी इथं आलो आणि जे काय काल आपली जे एबीपी माझाला जे बातमी लावली तुम्ही,
त्याच्यातनं काल आम्हाला एकदम वाईट वाटलं की आपण जे काय करतोय ते समाजासाठी थोडंफार देणं आपलं लागतं. या हिशोबाने जैन सोशल ग्रुप पुणे नोबल चा मी सेक्रेटरी आहे. मी आमच्या कमिटीमध्ये बोललो. हे शेवंतीलाल ओसवाल आमचे प्रेसिडेंट आहेत, त्यांच्याशी बोललो. आपल्यामार्फत त्यांचा नंबर मिळाला नलावडे साहेबांचा, तो घेऊन आम्ही इथं पोहोचलो. त्यांच्याशी संवाद साधून सगळं आनंद आहे चेहऱ्यावर तुमच्या. फार फार म्हणजे अंगावर काटा आले. जे काय बघत असाल तर तुम्ही तर आता आमच्या अंगावर काटा आलेला आहे की हे जे दृश्य झाले आहेत, जसं चारा टाकला आणि ते आले इथं, अजूनही तुमच्या अंगावर शहारे येतात, काटा येतात आपण म्हणतो ना, तसा प्रकार आता झालेला आहे आमच्या. म्हणजे चेहऱ्यावर सुद्धा तुम्हाला ते दिसेल की कसं आनंद हा व्यक्त करता येत नाही. अशा आपल्यासोबत तुम्ही आई आहात, आईच्या भावनेतून तुम्ही कसं बघता? मला असं वाटतंय की जसं आपलं बाळ भुक्कं असतं, आपण त्याला खायला म्हणजे आतुर, घे बाळा घे बाळा. त्या गायी जेव्हा आल्यात ना, असं वाटलं की ते किती बघत होते आम्हाला की केव्हा आम्हाला खायला देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.